Thackeray has done a press conference, I guess, listing out all the protocols for domestic travel. महाराष्ट्रात म्हणजे टेस्टिंग लॅब, टेस्ट करण्यात चाचणी केंद्र ही वाढवतो आहोत आणि त्यांना तशा सुविधा आपण वाढवून देतो आहोत. कोकणामध्ये सुद्धा रत्नागिरीत ह्या टेस्ट लॅबसाठी आपण परवानगी दिलेली आहे. त्याच्यासाठी तिकडे मी मागे कोकणात गेलो होतो. सिंधुदुर्गामध्ये मी बोललो होतो की व्हायरॉलॉजी लॅब ही लवकरात लवकर आपण स्थापन करू. तर त्या लॅबला सुद्धा आणि ह्या टेस्टिंगसाठी सुद्धा आपण परवानगी दिलेली आहे. म्हणजे कोकणात सुद्धा आपण ही गोष्ट करतो आहोत. एकूणच काय तर सगळीकडे ह्या गोष्टी सर्व बाजूने करतोय. धान खरेदी सुद्धा त्याच्याही बाबत संपूर्ण खरेदी करणार. काही कोणाला आम्ही वारंवार नाही सोडत. धानाचं असेल, मक्याचं असेल, याचा असेल, त्याचा असेल, सगळ्या शेतकऱ्यांना आपण आधार देतो आणि आधार देणार आहोत. हे आतापर्यंत सगळं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. कुठेही कोणालाही आपण वाऱ्यावर सोडत नाही. अजूनही माझं मत प्रामाणिकपणे असंच आहे की हा एक संकटाचा काळ आहे. कोणीही राजकारण करू नये, अजिबात करू नये. राजकारण जर का सुरू केलं, मग तुम्ही केलं म्हणून आम्ही केलं, तुम्ही केलं तरी आम्ही नाही करणार. कारण आमच्यावरती महाराष्ट्राची जबाबदारी आहे. आमच्यावरती महाराष्ट्राची जबाबदारी आणि आमच्यावरती महाराष्ट्राचा विश्वास आहे. जबाबदारी नक्की आहे, पण त्याहीपेक्षा महाराष्ट्राचा विश्वास काही बोला. मी प्रामाणिकपणाने काम करतोय. माझे सहकारी काम करते. कृपा करून कोणीही ह्याच्यात राजकारण करू नये. कारण मी जे प्रामाणिकपणाने सांगतोय की केंद्र सरकार मदत करतं. ज्या आम्हाला उणीवा भासतात, जरूर भासतात. पैशाची भाग आहे, जीएसटीचा मुद्दा आहे, अजूनही पैसे यायचे आहेत. मारू बोंब. अडकलेले आहेत. करू ठणठणाट. सुरुवातीला जसं पीपी किट येत नव्हते, ही माणुसकी नाहीये. आता माणुसकी हा सगळ्यात मोठा धर्म आहे. सगळे सणवार, आपले उत्सव हे जर का घरातल्या घरात साजरे करणार असतील तरी ते घरात आपण साजरे करतायत. म्हणजे मोठे मोठे उत्सव हे सगळी लोक आता पुढच्या महिन्यात वारी येते, त्यांच्याही बरोबर माझी बोलणी सुरू आहे. फक्त राजकारण करायचं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभेचं नाहीये, अजिबात नाहीये. ठीक आहे, मी महाराष्ट्र जपतो, महाराष्ट्राची संस्कृती जपतो, महाराष्ट्राचे संस्कार जपतो. लॉकडाऊन 31 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे. 31 तारखेनंतर लॉकडाऊन राहणार की उठणार, मला आपल्याला नेमकं सांगायचंय. लॉकडाऊन राहणार का उठणार हा नुसता हो किंवा नाही असा विषय नाहीये. सुरुवातीला जसं मी आपल्याला सगळ्यांना सांगून गोष्टी बंद करत गेलो. अचानक लॉकडाऊन करणं आणि अचानक लॉकडाऊन उठवणं म्हणजे एकदा पायावर कुऱ्हाड मारली, एका पायावर मारली, दुसऱ्याही पायावर मारा, तसं नाही करायचं. आपल्याला आपण तिसऱ्या फेज मध्ये जातो. कोरोनाचा व्हायरस काही दिवसात वाढणार आहेत. त्या केसेससाठी आपण ह्या मोठ्या फील्ड हॉस्पिटलची आणि इतरत्र सगळीकडे, ठाण्यापासून सगळीकडे सुविधा निर्माण करतो आहोत. डॉक्टर्सना सांगतो आहोत, काही नर्सेस त्यांना सुद्धा मी सांगतो की आपण अजिबात आरोग्य सेवक, जीवनावश्यक सेवेसाठी जो कर्मचारी वर्ग आहे, आपण अजिबात काळजी करू नका. सगळ्यांची जबाबदारी घ्यायला महाराष्ट्र सरकार समर्थ आहे. आपली कामं सोडून तुम्ही तर जाऊ नकाच. आणखीन आपल्याला मदतीला जे कोविड योद्धा आहेत ते सुद्धा येत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं, लॉकडाऊन अचानक लावणं हे जसं योग्य नाही, तसंच लॉकडाऊन अचानक उठवणं, त्याच्यापेक्षा आता लॉकडाऊन हा शब्द वापरू नका, अजिबात नाही. लॉकडाऊन शब्द बाजूला ठेवा. आपल्या आयुष्याची गाडी ही पूर्वपदावरती आणतो आहोत हळूहळू. म्हणजे हळूहळू जसं बंद करत गेलो तसं काही गोष्टी आपण ओपन करताना कोरोना सोबत जगायला शिका. म्हणजे काय शिकायचं तर पुढचे काही दिवस, काही महिने करायचे
आपल्याला मास्क घालूनच समाजात फिरावं लागेल. When I say आपले we need हात to हे live with सतत धुत corona for a राहावेच few days, लागतील. what does it mean? हात धुत राहावे लागतील. त्याच्यात It साहजिकच आहे, बाहेर means we will गेल्यानंतर have to keep wearing masks सॅनिटायझरची at all बाटली ही public आपल्या places at all जवळ times. बाळगणं आलं. मोबाईल फोन कदाचित इकडे तिकडे झालं तरी चालेल, पण सॅनिटायझर हा लागणार. हात स्वच्छ धुत We राहणे, will have to सतत keep तोंडाला washing हात our न लावणे, hands all the time. त्याच्यानंतर एकमेकापासून थोडं अंतर राहणे, खोकताना We'll have to शिंकताना keep the mobile काळजी phone घेणे, safe. रस्त्यावरती थुंकू नये. या सगळ्या We गोष्टी have to म्हणजे keep कोरोना using नंतरचं जग कसं sanitizer. असेल, तर कोरोना And नंतरचं most जग हे असं असेल. importantly, we should not कोरोना spit on हा streets. कदाचित काही चांगल्या गोष्टी पण आपल्याला शिकवेल. म्हणजे स्वतःची काळजी कशी घेणं, जे आजपर्यंत आपण Maybe बाळगतच corona नव्हतो. will काम teach us a काम few काम good एवढं काम habits as करायचो well. की त्याच्यामध्ये त्या ताणतणावामध्ये कधी मधुमेह होतोय, कधी रक्तदाब वाढतोय, कधी काय होतंय. या We will कोरोनाने learn how to मी म्हणेन take care of थोडंसं ourselves. कोरोनाकडे आपण पॉझिटिव्हली बघूया. काय शिकवलं कोरोनाने? Let us look जगायचं at कसं? corona स्वतःची काळजी positively. घ्यायची कशी? What has corona स्वच्छता taught आपली us? पाळायची कशी? एकमेकापासून थोडंसं एक आदराने It has अंतर ठेवून taught us राहायचं कसं? how to या take सगळ्या care of गोष्टी कोरोना ourselves, आपल्याला शिकवतोय. या जर का how आपण to शिकणार keep नसू social distance. तर कोरोनाचं संकट जाईल, नक्की जाणार, नक्की घालवणार. पण So we त्याच्याही need पुढे to वेगळं learn संकट आलं these तर काय? things from म्हणून COVID. हे जे संकट आहे, ही इष्टापत्ती मानून आपण आपल्या आयुष्याला एक वळण देऊया. At some काही point गोष्टी or the करताना other, we will defeat जसं corona. इलाज नसतो, हाही भाग आहे. तुम्ही म्हणाले बोलायला सोपं आहे, हो करायला काय? But let us पण look at ह्याही गोष्टी corona आपण पुढे as प्लॅनिंग a म्हणून काय करता positive येईल challenge. तोही विचार करतो आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की लॉकडाऊन हा आपण हळूहळू नक्की उठवायला लागलेलो आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, We have उद्योगधंद्यामध्ये slowly started lifting 70,000ला lockdown. परवानगी दिली, 50,000 उघडले गेलेत, 5-5.5 लाख लोक कामावर आलेत. रोजगार हमी योजनेत We have started जवळपास 6-7 लाख 50,000 industries, मजूर कामावरती आलेत. 5.5 काही lakh ऑफिसेस laborers उघडतोय, have already काही joined the भागामध्ये दुकानं workforce. उघडतो आहोत. मुंबईमध्ये सुद्धा हळूवार काही गोष्टी आपण आता हळूहळू We are उघडायला सुरुवात opening a करतो few आहोत. shops. म्हणजे आता लॉकडाऊन हा शब्द Even in बाजूला ठेवा, Mumbai, we are हळूहळू slowly आपण काय opening up. उघडत जाणार त्याची यादी ही मी आपल्याला देत जाईन. पण ती दिल्यानंतर एक अट माझी राहणार आहे की मी तुम्हाला म्हणजे सरकारने परवानगी दिल्यानंतर आम्ही बघणार, गर्दी झाली तर I दुर्दैवाने will परत बंद keep करावं लागेल. sharing गर्दी lists नाही of करायची, things that we are going to अजिबात open. गर्दी But करायची नाही. सगळ्यांना सगळ्या गोष्टी we मिळणार. have one warning. अगदी एखादं दुकान That उघडलं if there will झुंबड be केली पाहिजे नाही. overcrowding, एकदा I will have उघडलं to की shut पुन्हा those बंद होता shops कामा नये. again. ह्याची खबरदारी सरकारने आणि सरकारपेक्षाही तुम्ही घ्यायची आहे. एक अंतर ठेवा, Just like लाईन government, लावा, even you will have to take care आणि that you do not जे काय आपलं crowd आयुष्य at any सुरळीत सुरू facilities or होते any ते shop. सुरळीत असंच चालू ठेवा. आणि त्याच्यासाठी मला खात्री आहे, जसं सहकार्य तुम्ही आजपर्यंत दिलेलं आहे तसंच सहकार्य या पुढे सुद्धा I am sure that जनजीवनाची just the way गाडी you've ही परत cooperated आपल्या till एका now, रुळावरती you आणण्यासाठी will आपण continue to सगळे मदत cooperate कराल. even in the अजूनही future. येथे काही दिवस कोणतेही धार्मिक उत्सव, सण वार, राजकीय, सामाजिक सभा समारंभ, गर्दी करणं याला ही बंदी आहेच. And आपण this सर्व together धर्मियांनी is आजपर्यंत जे back मला on सहकार्य केले, सरकारला सहकार्य केलेले आहे, आपले सगळे सण वार religious, उत्सव political, हे घरातनं साजरे social. करा. आणि प्रत्येकाने आपापल्या ईश्वराकडे, अगदी Please मुसलमानाने म्हणून आपल्या cooperate with me. अल्लाकडे, ख्रिश्चनाने म्हणून आपल्या जिजसकडे सगळ्यांनी प्रार्थना करा की I लवकरात tell लवकर everybody हे to pray to जग their own ग्रासून God ज्यांनी या संकटाने टाकलेलं आहे त्या संकटाला नष्ट करून आम्हाला that this challenge सुखाचे, should end आनंदाचे soon. आणि निरोगी The आरोग्याचे threat of दिवस, corona should आयुष्य end soon, पुन्हा and we all should start living a healthy life again. That was the Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray addressing the press conference. And let's go across to Vinaya. So Vinaya, it seems the indications as the state grapples with one of the largest spikes really in the COVID-19 cases, they're going to be extremely cautious and apprehensive about opening up of the skies. So, well, yes, and that is exactly what they have communicated as well. We have seen the kind of strain that it has put on the center-state relations as well, where the Home Minister also tweeted late in the night. Now the Chief Minister has also spoken. The whole idea is that in places, particularly like Mumbai, Pune, where the cases are continuously rising, it will be difficult for the state government to provide the infrastructure that will be needed once the flights begin. Because remember, though aviation is a center subject, but it will be the states which will provide all the paraphernalia, may it be transport facilities from the airport,
may it be the police officials who will, man at those positions, may it be the health officials who will screen all these people who will arrive. Several such facilities will have to be provided by the state government, and the state government is clearly in no condition right now to do it, particularly for a place like Mumbai, which is one of the biggest airports in the country right now. And once opened up, we will definitely see a large kind of movement from Mumbai, Pune at least. And the state government is already reeling under pressure for the kind of cases, the number of cases that have been rising. It has a feeling that it will not be able to cope up with this unnecessary burden on its shoulders, because once the airports begin, once the domestic operations begin commercially, then the state government will have to take up the responsibility of providing several other facilities which it is not willing to provide at a time when the entire machinery, may it be health machinery, may it be law and enforcement machinery, is completely overburdened. And that is a concern that the state government has, Pallavi. Yes, thank you very much, Vinaya, for getting us those details. As we said, Maharashtra and Mumbai are one of the worst hit zones of COVID crisis. My colleague Radhika is getting us those details from the Mumbai airport and essentially telling us about what kind of reactions are there on the ground to opening.